आपण पुढे जाऊया. मला सांगा, तुमची सगळ्यात मोठी पॅशन कुठली? ट्रॅव्हलिंग. हा, मला तोच किस्सा ऐकायचा आहे म्हणून मी हा प्रश्न विचारला की ट्रॅव्हलिंग किंवा ट्रेकिंग किंवा सायकलिंग कसं सुरू झालं? मोठी गोष्ट आहे. ऐकायला आवडेल. माझा हजबंड परदेशात असायचे. मागच्या डेकेड मधली गोष्ट आहे. तर तेव्हा मी आणि शार्दूल आम्ही इथे असायचो, तेव्हा विकेंड्सला काय करायचं. मग तेव्हा असंच झालं की आम्ही स्टार्टेड डुईंग ट्रेक्स विथ YHAI. माझे भरपूर मित्र आहेत तिथे, मित्रमैत्रिणी आहेत. सो वी स्टार्टेड ट्रेकिंग विथ दॅम. आणि शार्दूल खूप एन्जॉय करायला लागला आणि मलाही निसर्गाच्या सानिध्यात आवडतं आणि त्यालाही ते आवडायला लागलं, याचा मला फार आनंद झाला आणि आम्ही ते सुरू केलं. आणि झालं असं की 2009 साली माझा एक ऍक्सिडेंट झाला ट्रेकवर असताना. मी एका एका व्यक्तीवरती अशी बाउन्स होऊन दगडावर पडले वगैरे आणि आय गॉट अ डीप कट ओव्हर हिअर आणि मला मेडिकल हेल्प नाही मिळाली तेव्हा. आणि सो म्हणजे त्याचा रिझल्ट असं झाला की आय थॉट आय वॉज व्हेरी स्कॅर्ड की मी सहन करू शकली ते पेन 2 दिवस विदाउट मेडिकल हेल्प. व्हॉट इफ शार्दूलला तसं झालं तर मी काय करेन, किंवा हाऊ विल आय डील विथ दॅट सिच्युएशन विथ मनीष नॉट अराउंड, माय हजबंड. सो आय थॉट दॅट आय शुडंट कंटिन्यू विथ दॅट आणि मी थांबले तेव्हा. आणि मग मला ते फार असं when you want to do something and you can't do it, ते एक आत्मनचं एक फिलिंग असतं ना की अरे अरे मला जायचंय असं. सो परत 2012 साली असं झालं की मला एक अपॉर्च्युनिटी आली. माझे परत तोच मित्रांचा ग्रुप, अतिशय एन्थुझियास्टिक मुलं, मेल फिमेल्स एव्हरीबडी. सो ते म्हणाले की आम्ही यावर्षी मुंबई गोवा सायकलिंगला जातोय, तू चल. मुंबई गोवा. हा, मुंबई गोवा आम्ही सायकलिंगला जातोय, तू चल. इट वॉज दॅट कॅज्युअल चल वरळीला जाऊन येतो. असं भाजी घ्यायला जाऊन येऊ तसं वरळीला जाऊन येतो. हा असं. सो आय वॉज लाईक अरे काय हे. मी म्हटलं लहानपणी शाळेत 8वी पर्यंत वगैरे सायकल चालवली असेल, त्यानंतर मी सायकलला हात सुद्धा लावलेला नाहीये. म्हटलं इम्पॉसिबल, मला नाही जमणार म्हटलं असं सगळं. तर ते म्हणाले ठीक आहे नको येऊस, आणि दे वेंट. आणि नंतर आल्यावर त्यांनी असले सुंदर फोटोज पोस्ट केले माहितीये फेसबुकवर, आणि मला मुद्दाम पाठवायचे सगळे की हे बघ आम्ही या रूटने गेलो, हे बघ आम्ही या रूटने गेलो असं. आणि लिटरली पुढच्या, आणि म्हणजे मला असं वाटलं की अरे मी किती मोठी अपॉर्च्युनिटी मिस केली की मी त्यांच्यावरून नाही गेले. मी तेव्हा माझ्या डोक्यात हा विचार नाही आला की अरे आपल्याला सायकलिंग जमणार नाही किंवा नाही. तेव्हा हाच विचार की मी केवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिस केली न जाऊन, इतका सुंदर रूट आणि हे सगळं. मग त्या वर्षी त्यांनी मला परत अप्रोच केलं की आम्ही मुंबई गोव्याला जातोय, चलतेस? आणि मी कशाचाही विचार न करता मी हो म्हंटल. नंतर थोड्या दिवसांनी विचार केला, अरे ते हो तर म्हंटल पण मी करणार कसं ना, कारण फिजिकली तयार नाही आहे मी एवढ्या मोठ्या जर्नीसाठी, कारण त्याला भरपूर तुम्हाला फिजिकली तयार असायला लागतं. सो तेव्हा मला जो माझा एक मित्र आहे, जो माझा कोच पण म्हणता येईल, ट्रेनर पण म्हणता येईल, त्यांनी मला सांगितलं की अगं हरकत नाही, तुला नाही जमलं की तू आपल्याकडे सपोर्ट व्हेकल आहे, तू सपोर्ट व्हेकल मध्ये बसू शकतेस ना, जेव्हा जमेल तेव्हा चालव, जेवढी जमेल तेवढी चालव, पण ये. सो ते मला फारच अपील झालं की हा येस जमतंय आपल्याला जाता येतंय असं झालं. आणि लकीली तेव्हा मनीष पण इंडियात होता, म्हणजे शार्दूलला बघता येईल त्याला असं, कारण इट वॉज अ वीक लॉंग जर्नी. सो मी म्हटलं ठीक आहे. मग आय जॉईन दॅट ग्रुप दॅट इयर 2012 मध्ये. आणि त्या वर्षी मी पूर्ण नाही करू शकले बिकॉज इट वॉज इम्पॉसिबल, कारण जो रूट आहे मुंबई गोव्याचा तो पूर्ण कोस्टल रूट आहे. वी अवॉइड ऑल द हायवेज, त्यामुळे पूर्ण अप डाऊन क्लाइम्स अँड डाऊनहिल अपहिल असंच आहे फुल रूट. सो ऑब्व्हियसली आय वॉज नॉट रेडी फॉर दॅट. तर तो तेव्हा नाही झाला. मला असं वाटतं मी 70% वगैरे तो केला असेल त्या वर्षी. पण ते मला इतकं आवडलं मला ते, की मी ठरवलं की मी आता येत्या वर्षी स्वतःला फिजिकली फिट बनवणार, यासाठी माझी लंग पॉवर वाढवणार, माझी मसल पॉवर वाढवणार आणि परत येणार.
आणि त्यानंतर 2013 साली मी परत मुंबई गोवा केलं आणि आय वॉज सो हॅपी की मी तो पूर्ण करू शकले. एकदाही मला सपोर्ट व्हेकल मध्ये बसण्याची गरज पडली नाही. आणि तो क्या बात. 640 किलोमीटरचा प्रवास मी पूर्ण केला वाव. सायकलने आणि आय वॉज सो हॅपी. इट वॉज लाईक अन अचीवमेंट फॉर मी की आपण फिजिकली ते करू शकतो. कारण मागच्या वर्षी माझा जो एक्सपिरियन्स होता तेव्हा मला खूप वाईट वाटलं की अरे आपली एवढं आपण फिजिकली अनफिट आहोत की काय, बट नाही. इफ यू वॉन्ट यू कॅन प्रिपेअर युअर बॉडी अँड यू कॅन गो. म्हणजे सायकलिंग माझ्यासाठी इट्स लाईक मेडिटेशन टू मी. कारण जेव्हा तुम्ही सायकलिंग करत असता ना तेव्हा तुमच्या बरोबर कोणी असलं बाजूला सायकल चालवत आहे तर म्हणजे इट्स नॉट मॅन्डेटरी टू टॉक टू एव्हरी वन, यु नो. हा. तुम्ही तुमचं सायकलिंग करू शकता आणि फक्त तुम्ही जेव्हा कुठे स्टॉप घेता जेवायला किंवा खायला तेव्हाच तुम्ही बोललं तर ठीक आहे, नाही बोललं तरी तुम्हाला कोणी फोर्स नाही करत की का नाही बोलत आहे असं. सो यू आर कम्प्लिटली टू युअर सेल्फ, यु नो. क्या बात. त्यामुळे थॉट्स येतात जातात, यु नो, यू आर युअर सेल्फ. तुम्ही एक्सप्लोर करताय, छान छान परिसर बघताय आहात आणि सो इट्स रिअली लाईक मेडिटेशन फॉर मी ॲटलिस्ट. आणि म्हणून मला असं वाटतं मी हळूहळू जास्तच ते सगळं एन्जॉय करायला लागले. आणि पीक वॉज मनाली लेह जेव्हा मी पूर्ण केलं, दॅट वॉज द हॅपीएस्ट ट्रेल म्हणता येईल फॉर मी. कारण मनाली खूप लेह खरं ऐकलं तर किती डिफिकल्ट रोड आहे तो. खूप ऐकलं होतं त्या ट्रेल बद्दल आणि ज्यांनी केला त्यांच्याबद्दल मला असा खूप हेवा वाटायचा की अरे वा, यांनी मनाली लेह केलं आहे असं. पण जेव्हा मी केलं तेव्हा मलाही असं वाटलं की इट्स इज सो ब्युटिफुल दॅट एंटायर रूट म्हणा किंवा त्याच्या. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली सुखदा की सायकलिंग म्हणा किंवा कुठली गोष्ट म्हणा ही इट इज ऑल अ मेंटल गेम आहे. कारण मनाली लेह करताना तुमची पहिल्या दिवशी फक्त तुमची फिजिकल हे होते आणि त्यानंतर सायकलिंग बिकम्स लाईक अ मसल मेमरी फॉर यू. यू जस्ट गो ऑन पेडलिंग. फक्त तेव्हा जर तुम्ही मेंटली खचलात की गेलात, कारण फिजिकली तुम्ही इतके फिट आहात की तुम्ही ते करू शकता. तुम्ही कुठे खचू शकता तर मेंटली. सो आय फील, आणि ते मला माझ्या कामाबद्दल किंवा कोणाच्याही कामाबद्दल मला ते असं वाटतं की इट इज ऑल मेंटल गेम. कारण बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्हाला येतच असतात तुमच्या कामाबद्दल म्हणा किंवा काय. खचता तुम्ही मनाने की अरे कसं होईल, काय होईल, याने अँटिसिपेट करूनच आपण बरेच वेळा माघार घेतो कुठले डिसिजन्स घ्यायला म्हणा किंवा वर्क वाईज म्हटलं तर येस, कुठे रिस्क घ्यायची की नाही. सो हे मी त्या ह्याच्यातनं शिकले की इट्स ऑल मेंटल गेम. यू हॅव टू यू काय म्हणतात ना, तुम्ही जिंकता तुमच्या माइंडला आणि यू जस्ट गो अहेड. सो वर्क वाईज माझ्या कामामध्ये पण मी ते भरपूर वेळा जाणवलं मला की रिस्क होत्या, करू नाही करू, अँड आय जस्ट जम्प्ड इनटू इट. आणि नंतर मला असं लक्षात आलं की अरे मला वाटलं तेवढं डिफिकल्ट नव्हतं, हे करू शकले असं. म्हणजे कुठलाही स्पोर्ट म्हणजे रादर असं म्हणायला हरकत नाही की कुठलाही स्पोर्ट किंवा कुठलीही Yes. कला त्याचं मनापासून आपण जर फॉलो केली, ती मनापासून आपण जर केली तर त्याचा आपल्या प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा तितकाच पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतो. येस येस, डेफिनेटली. कारण मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती नाही असं नाही होऊ शकत की मी माझ्या कामात असते तेव्हा मी वेगळी वागते, मी घरी असते तेव्हा वेगळी वागते. सो इट्स युअर पर्सनॅलिटी, ती सगळीकडे युनिफॉर्म असते. तुम्ही जसे मित्रांबरोबर असतात तसेच तुम्ही, म्हणजे कोअर फ्रेंड्स बरोबर जसे असतात तसेच तुम्ही तुमच्या कामात असतात, तसेच तुम्ही तुमच्या फॅमिलीत असतात. सो आय वॉन्ट टू से की कोणी जसं म्हणतात की अरे नाही मी कामामध्ये माझं असं नसतं, माझं इथे असं असतं, बट दॅट इज नॉट द ट्रूथ, यु नो. यू आर वन पर्सन अँड यू आर सेम, आणि ते कोणी पण ओळखू शकतं माहिती का, पर्सनॅलिटी तुमची. सो स्पोर्ट ऑलवेज हेल्प्स यू टू बिकम अ स्ट्रॉंगर पर्सन, यु नो. रिस्क टेकिंग कॅपॅसिटीज म्हणा किंवा हाऊ टू जज युअर अपोनेंट म्हणा किंवा what to do when you are in certain situation, काय म्हणतात क्विक डिसिजन्स म्हणा, बरेच वेळा ते घ्यावे लागतात आपल्याला. तुम्ही एखाद्या मीटिंग मध्ये बसले आहात आणि यु नो यू डिडंट अँटिसिपेट अ सर्टन क्वेश्चन फ्रॉम द क्लायंट अँड यू वर नॉट प्रिपेअर्ड फॉर इट, बट यू हॅव टू गिव्ह हिम आन्सर देअर अँड देन. असं होतं. सो इव्हन स्पोर्ट्समध्ये पण अशा सिच्युएशन्स येतात, सायकलिंगमध्ये पण असं होतं की अरे हा कसा वेगळाच डाऊन हिल आहे किंवा अरे हा कसा वेगळाच क्लाइंब आहे, आय डिडंट अँटिसिपेट, बट तुम्ही
तुम्ही काही थांबत नाही ना तिथे, यू जस्ट गो ऑन. सो वर्क वाईज इट रिअली हेल्प्स. स्पोर्ट्स ऑलवेज हेल्प्स. येस. मला पुन्हा तुमच्या बिझनेसकडे येऊन असं विचारायचं आहे, तुम्ही खूप गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स केलेले आहेत आता आणि तुम्ही एका खूप मोठ्या प्रोजेक्टवर आता काम तुमचं चालू आहे की ज्याचं नाव प्लास्टिक टार रोड्स आहे आणि त्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करत होतात. तर त्या प्रोजेक्टबद्दल पण ऐकायला आवडेल. आणि असं म्हटलं जातं की गव्हर्नमेंटशी डील करणं खूप अवघड असतं. बाकी कुठल्याही क्लायंटशी मी डील करू शकते, पण गव्हर्नमेंटशी डील करणं खूप अवघड असतं असं प्रत्येक जण म्हणतो. तर मला त्याचा एक्सपिरियन्स तुमच्याकडनं ऐकायचा आहे. याचं कारण असं की गव्हर्नमेंट ही गव्हर्नमेंट आहे, त्याला घाबरण्यापासून जर का कोणी आपल्याला वाचवत असेल तर तो एक्सपिरियन्स या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. सुगदा, मला असं वाटेल की हा जो आपण पहिला याच्या आधी जो पॉइंट मांडला ना त्याच्याशीच रिलेटेड आहे हे पण. इट्स ऑलवेज युअर पर्सनॅलिटी, यु नो, इट्स ऑलवेज द वे यू आर ॲज अ पर्सन. मी म्हणजे माझा हा खूप म्हणजे माझ्या वडिलांकडनंच आला असेल मला असं वाटतं की, कारण ते पण असेच होते की काय म्हणतात, तुम्ही कसे आहात हे जास्त महत्वाचं असतं. म्हणजे लोक कामामध्ये नेहमी लोक महत्वाचे असतात. लोक पहिले येतात, काम नंतर येतात असं असतं. तर कधी पण तुम्ही समजा नवीन क्लायंट आहे म्हणा किंवा कोणी पण, तर यू हॅव टू कनेक्ट विथ दॅट पर्सन बिफोर यू टॉक अबाउट युअर वर्क. सो ते गव्हर्नमेंट असो की सेमी गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, इट अप्लायज एव्हरीवेअर. सो मला इथे पण तोच एक्सपिरियन्स आला म्हणता येईल गव्हर्नमेंटमध्ये, की मी जेव्हापासून काम करते तेव्हापासून मी अनेक कमिशनर्स बरोबर काम करते आहे किंवा अनेक त्यांच्याशी खाली त्यांच्या वरती असणाऱ्या लोकांबरोबर मीटिंग असतात, कामं असतात किंवा MLAs बरोबर काम करतो. बट एव्हरीवेअर इट इज हाऊ यू कनेक्ट टू दॅट पर्सन. सो दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. कुठल्याही फील्डमध्ये म्हणा, तुम्ही तुमच्या क्लायंटशी पहिले कनेक्ट व्हा, मग सगळ्या गोष्टी इतक्या सुरळीत होतात ना की मग तुम्हाला कधीच असा प्रश्न पडत नाही की अरे मी हा पॉइंट कसा मांडू किंवा मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझं बिल कसं पुटअप करू, पैसे कसे काढू. सो एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू हाऊ यू ट्रीट हिम ॲज अ पर्सन ऑर हर ॲज अ पर्सन whoever you are working with. आणि त्यामुळेच मला असं म्हणता येईल की माझे सगळे जे पण काही क्लायंट्स आहेत, दे आर माय गुड फ्रेंड्स, यु नो. आय कॅन वाउच फॉर देम की नाही, मी इफ आय गिव्ह देम वन कॉल दे विल बी देअर फॉर मी टू हेल्प अँड वाईज वर्सा, यु नो. असं. सो हे सगळ्यात महत्वाचं असतं. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा, यू हॅव टू मेक दॅट कनेक्ट विथ दॅट पर्सन. माझं एक जे ड्रीम प्रोजेक्ट ज्याच्याबद्दल मला बोलायचं आहे ते एक आता काइंड ऑफ डिझाईन करून झालेला आहे, मंत्रालयात अप्रुव्हलला गेलेला आहे. सो आय एम व्हेरी शुअर की इट विल बी एक्झिक्युटेड. तर प्रोजेक्ट असं आहे की मीरा भाईंदर एरियामध्ये. हा, काय आहे ते ड्रीम प्रोजेक्ट? तेच सांगते. मीरा भाईंदर एरियामध्ये बऱ्याच लोकांना माहितीये की तिकडे भरपूर वॉटर क्लॉगिंगचा प्रॉब्लेम आहे आणि पाण्याचाही प्रॉब्लेम आहे आणि वॉटर क्लॉगिंगचा पण प्रॉब्लेम आहे. असे दोन आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये तिथे होतं असं कुठे पाणी साचलेलं बघितलं की, कारण आमच्याकडे पाणी खूप कमी येतं. हो, आणि पावसाळ्यामध्ये पण भरपूर लो लाईंग एरियाज आहेत म्हणा किंवा मल्टिपल, जसं काही काही सिटीज कशा स्टेप बाय स्टेप प्लॅन होतात. जसं जसं तिथे सेटलमेंट वाढत जातं तसं तसं त्याचं प्लॅन होत जातं. काही काही सिटी आर प्री प्लॅन, काही त्यावेळी प्लॅन होतात. तसं तर बऱ्याचशा वेळी अशामुळे लो लाईंग एरियाज तशाच राहतात. मग देर आर मल्टिपल प्रॉब्लेम्स ऑफ अ टाउन प्लॅनिंग थिंग. तर इथे पण आम्हाला तसंच एक इश्यू जाणवला की नॅशनल पार्कमध्ये जे माउंटन्स आहेत त्याच्यावरनं जे काही पाणी येतं ते सगळं वाहून सरळ सिटी सेटलमेंट एरियात येतं. त्याच्यामध्ये आपल्याकडे तो आपला जो हायवे आहे तो आहे. सो आमच्याकडे असं प्रोजेक्ट आलेलं की व्हॉट कॅन वी डू की हे जे पाणी आहे हे सेटलमेंटमध्ये न जाऊ देता वी विल टर्न इट अवे फ्रॉम द सेटलमेंट अँड टेक इट डायरेक्टली टू द क्रीक. तर असं एक प्रोजेक्ट आमच्याकडे आलं होतं आणि लकीली त्याच्या थोडेच दिवस आधी आमच्याकडे असंही एक प्रोजेक्ट आलं होतं की वी वॉन्ट अ बायपास टू दिस हायवे. कारण तिथे भरपूर जॅम होतो. जरी तो ब्रिज असेल तरी पण देर आर लॉट मेनी इश्यूज असतात. देर इज नो पॅरलल रूट टू ट्रॅफिकला इज आउट करायला. सो तेव्हा आम्ही एक रोड डिझाईन केला आहे विच कम्स
बिटवीन द नॅशनल पार्कचे हिल्स आणि हायवे, त्याच्यामध्ये आम्ही एक नवीन रूट डिझाईन केला आहे आणि दॅट प्रोजेक्ट इज गॉन टू द मंत्रालय फॉर अप्रुव्हल्स. सो ते रोडचं आमचं जस्ट कन्क्लूड झालं होतं की ओके, फ्रीज झालं होतं की हा हे असं असं करू आणि हे कसं पॉसिबल आहे, लँड ॲक्विजिशनचा काही प्रॉब्लेम नाही येणार आणि ऑल दॅट. वी जस्ट फिगर्ड आउट एव्हरीथिंग आणि त्याच्यानंतर हे प्रोजेक्ट आलं. सो वी वर सो हॅपी की अरे हे एकत्रच होऊ शकतं ना, कारण एनिवे तो रोड असा आम्ही डिझाईन केला होता की विच इट वॉज लाईक अ बफर बिटवीन द हिल्स अँड द हायवे अँड द सेटलमेंट. सो व्हॉट वी डिड इज आम्ही त्या रोडच्या खालीच मोठे ड्रेन्स, what do you call it, we proposed it की याच्या खालीच आम्ही ह्युमंगस मोठे 2 ड्रेन्स प्रपोज केले आणि वी वर हॅपी की त्याच्यामुळे जे काही पाणी आम्ही बाहेरच्या बाहेर तिकडे टर्न आउट करू. आणि व्हेरी हॅपी की त्याच्यातला काही पार्ट MMRDA करणार होता आणि काही पार्ट कॉर्पोरेशन कडे येणार होता. तो यू कॅन सी की MMRDA त्यांचा पार्ट ऑलमोस्ट पूर्ण करत आलेले आहेत ते हायवे पर्यंत. आणि नाव दिस पार्ट जो आमचा जो पार्ट आहे दॅट इज गोइंग टू गेट स्टार्टेड. आणि त्यावेळेस आम्ही त्यांना हे पण हे केलं की तू जर बघितलं असशील ना तर तो जो हायवे आहे आणि हिल्स त्याच्यामध्ये ना असे नॅचरल क्रेटर्स टाइप ऑफ फॉर्मेशन आहे. इफ यू सी इन गुगल मॅप्स ऑल्सो यू कॅन सी की तिथे असे डिप्रेशन्स आहेत लँडमध्ये. सो इफ यू प्लॅन इट प्रॉपरली तुम्ही तिथे कॅचमेंट एरियाज फॉर्म करू शकता. हो, कारण भरपूर पाणी येतं पावसाळ्यामध्ये आणि ते तसंच वाहून जातं. आणि तिथे ना पूर्ण काय म्हणतात बसाल्ट आहे तिथे, तर ते झिरपत पण नाही तेवढं आतमध्ये, जस्ट फ्लोज ऑफ. सो आम्ही तिथे क्वेरीज आहेत काही जिथून दगड खणून घेऊन जातात. सो आम्ही त्या पूर्ण एरियाचा स्टडी केला आणि आमच्या असं लक्षात आलं की अरे ऑल 5 ठिकाणी तिथे अशा लोकेशन्स आम्ही त्यांना दिले की तिथे भरपूर तुम्ही पाणी स्टोरेज करू शकता, जे तुम्ही जर त्यांना व्यवस्थित डेव्हलप केलं तर ऑफकोर्स. आणि दॅट कॅन तुम्हाला ते 5 जे कॅचमेंट एरियाज आहेत त्याच्यातनं वर्षभर तुम्हाला मुबलक पाणी मिळू शकतं पूर्ण मीरा भाईंदर एरियाला. सो दिस इज अवर प्रपोजल टू देम अँड दे हॅव एक्सेप्टेड इट. आणि नाव त्याच्यावरती पुढे, कारण त्याला भरपूर फंड्स रिक्वायर्ड असतात अशा प्रोजेक्ट्सला. सो इट इज इन टू प्रोसेस राईट अँड आय एम व्हेरी हॅपी की वी आर पार्ट ऑफ इट. येस, क्या बात है. We Meera Bhaindarkar are just waiting to complete this project because we want water supply continuously. Okay, anyways, येऊया महत्वाचा मुद्दा इन द सेन्स सध्याची परिस्थिती, लॉकडाऊन. सो आता असं कालच न्यूज मध्ये मी ऐकलं की फाळणी नंतरचं सगळ्यात मोठं स्थलांतर आहे हे, असं म्हणता येईल. इतके जण म्हणजे लाखो लोक महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यात गेलेले आहेत. तर आता जेव्हा लॉकडाऊन संपून पुन्हा कामाला सुरुवात होईल तेव्हा ते मजूर किंवा ते कामगार ते कसे म्हणजे तुम्ही मॅनेज करणार किंवा तुमच्या कामावर त्याचा कसा परिणाम होईल? ऍट प्रेझेंट म्हटलं ना तर सुखदा आमचे बऱ्याच साईट सुरू आहे, अजूनही सुरू आहे. कारण जसं मी तुला म्हटलं हे ड्रेन्सचं प्रोजेक्ट म्हणा किंवा आम्ही अजून काही रेन वॉटर डिस्पोजलचे प्रोजेक्ट्स करतोय जे पावसाळ्याच्या आधी आम्हाला पूर्ण करायचे गव्हर्नमेंटकडनं आलेले आहेत लेटर्स की हे बंद नाही करता येणार तुम्हाला सुरू करून हे कम्प्लीट करायचे आहे. उलट आय फील की वी वे लकी की असा फेज आला की जिथे ट्रॅफिक नाही आहे आणि आम्ही खूप फास्ट ते प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकलो नाल्यांचे किंवा ड्रेन्सचे. कारण ट्रॅफिक सुरू असताना ते करणं इज व्हेरी डिफिकल्ट, तुम्हाला डायव्हर्ट करावं लागतं. देर आर मोर प्रॉब्लेम्स विथ दॅट. सो तसं पाहिलं तर दिस वॉज अ पॉझिटिव्ह पार्ट ऑफ जे काही मुवमेंट रिस्ट्रिक्शन जे आले होते ते. दुसरं पण लेबर्सचा तू म्हणतेस ना सुखदा, तर येस इट इज गोइंग टू बी अ प्रॉब्लेम फॉर अस, फॉर एव्हरीबडी इन द कन्स्ट्रक्शन बिझनेस म्हणा. काही जे लेबर्स गेलेच नाहीत म्हणा की कारण काही कॉन्ट्रॅक्टर्स आर kind of they can support their labors, तर maybe 30% of labors on each site were retained. कारण साईट बंदच नाही केलं त्यांनी, थोडं 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 हळूहळू का होईना काम सुरू ठेवलं आणि त्यामुळे दे कुड पे देम नॉट maybe not completely but at least day to day wages म्हणा किंवा half of wages. So luckily we could retain 30 to 40% of the labors
त्यामुळे आमच्या बऱ्याचशा बिल्डिंग्सच्या साईट, जसं आता आम्ही एक स्तूपाची साईट करतो आहे. it will be it will be a very nice site and unique thing to happen in Mumbai. I think there's no other stupa in Mumbai, so that project is going on. there are multiple projects, स्कूलचे प्रोजेक्ट्स आहेत ते आमचे सुरू आहेत, कारण आम्हाला पुढच्या वर्षी शाळा सुरू व्हायच्या ते कम्प्लीट करून शाळांना द्यायचे आहेत परत. सो देर आर अशा बऱ्याचशा हॉस्पिटलचे प्रोजेक्ट सुरू आहेत जे आम्हाला पुढच्या वर्षी हँडओव्हर करायचेच आहेत. सो वी कॅनॉट से की आम्ही हे काम करणार नाही किंवा बंद करू, कारण इतक्या डेडलाईन्स आणि हे कसे क्रिटिकल, आम्ही कसं पब्लिक प्रोजेक्ट्स वरती काम करतो ना सुखदा. सो वी कॅनॉट से की आम्ही थांबवू नाही शकत ती काम. यू हॅव टू कम्प्लीट इट इन ऑर्डर टू other things to get functioning. You cannot say की मी हॉस्पिटल नाही सुरू करणार, ऑप्शनच नाहीये. सो दॅट इज वाय हॉस्पिटल, स्कूल्स आणि हे जे अत्यावश्यक सेवा ज्याला म्हणू शकू आपण, ड्रेन्स जे आता पावसाळ्याच्या आधी कम्प्लीट करणं गरजेचं आहे. सो असे प्रोजेक्ट आमचे सुरू आहेत आणि तिथे लेबर्स पण आहेत, बट नॉट ऍट द फुल स्ट्रेंथ पण आहे. वी आर ऑल एक्सपेक्टिंग की दिवाळीपर्यंत, मे बी दिवाळीपर्यंत वी विल गेट अवर फुल फोर्स बॅक लेबर्स. आणि तेव्हा बाकीचे जे आमचे थोडेसे साईडलाईन झालेले प्रोजेक्ट्स आहेत, कम्युनिटी सेंटर्स किंवा मार्केट्स ज्यांची अतिशय अशी गरज नसते, ते पण आमचे परत सुरू होतील, किंवा आर्ट गॅलरीजच्या आमच्या साईट्स आहेत त्या पण सुरू होतील. सो वी आर एक्सपेक्टिंग दॅट. त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी सगळं ग्राउंड प्रिपरेशन करतोय की द मोमेंट इट हॅपन्स वी शुड नॉट बी लॅगिंग की अरे हे राहिलंय ते राहिलंय. सो वी आर डुईंग द प्रिपरेशन. You can start working on project. ओके. परवा अजून एक न्यूज होती जी TCS नी हे केली होती की 2025 पासून 75% ऑफ देअर एम्प्लॉईज विल बी वर्किंग फ्रॉम होम. तर ऍज अन आर्किटेक्ट तुम्हाला काय वाटतं की ऑफिसेस, म्हणजे आता खूपसे ऑफिसेस वर्किंग फ्रॉम होम हे न्यू नॉर्मल धरून जर चालले तर ऑफिसेस कसे काम करतील, किंवा तुमच्यासाठी ऍज अ न्यू ऑफिस कसं काम करेल? इट्स अ बिट ट्रिकी, कारण नाही होऊ शकत अशातला भाग नाहीये सुखदा. इट्स जस्ट दॅट आपण यूज टू नाही आहे त्या सिस्टीमला, म्हणून आपल्याला ते कठीण जाईल इनिशियली. कारण आता आपल्याकडे इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, बट वी आर नॉट यूज टू यूज इट. आपण ते तेवढ्या सराईतपणे वापरत नाही, किंवा आपल्या मसल मेमरीमध्ये ते नाही आहे अजून की अरे म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी फिजिकलीच जाऊन करायची सवय आहे. म्हणजे जोपर्यंत मसल मेमरी, म्हणजे जोपर्यंत ते आपल्या सवयीत येत नाही ना तोपर्यंत ते आपल्याला कठीण जाणार आहे. जसे स्कूल्स, कॉलेजेस पण सुरू होतात आहे आता, सगळे ऑनलाईन लेक्चर्स आहेत. सिमिलरली काम पण, जसं आता माझंच काम म्हटलं तर आताही आम्ही काम करतो, आम्ही काम करत नाही अशातला भाग नाही आहे. आम्ही पण ड्रॉइंग्स, वी आर मेकिंग ड्रॉइंग्स, वी आर एक्सचेंजिंग ड्रॉइंग्स, आम्ही चेक करतो आहे. माझे एम्प्लॉईज काम करतात तेव्हा त्यांच्या घरून. तर फक्त पर्टिक्युलरली माझं काम जिथे आहे तर तिथे आमचं हे असतं की साईट एक्झिक्युशन मध्ये तुम्ही सुपरवाइज कसं कराल ना साईटला, ते तुम्ही व्हर्च्युअली नाही करू शकत, तिथे तुम्हाला जावं. सो ओनली दॅट पार्ट वी हॅव टू बी ऑन साईट. आताही अगदीच जेव्हा गरजेचं असतं, क्रिटिकल काही असलं तर वी आर अटेंडिंग साईट्स. ओके. तर येस, वी आर अटेंडिंग साईट्स. कारण जसं आता एक प्रोजेक्ट, जसं भाईंदर स्टेशनचं काम आमचं सुरू आहे राईट नाव. सो तिथे फाउंडेशन खोदून ठेवलेलं होतं आणि राफ्ट बनवायचा होता. सो वी कुडंट स्टॉप दॅट. थांबलेलं होतं काही दिवस, पण अरे पावसाच्या आधी ते करायला पाहिजे, नाही तर ते एवढं मोठं खोदलेलं तिथे पाणी भरेल, मग व्हेरी डिफिकल्ट फॉर पीपल टू त्याच्या आजूबाजूला ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. सो तेव्हा जेव्हा आम्हाला ते राफ्टचं काम कम्प्लीट करायचं होतं, वी हॅड टू गो ऑन साईट टू चेक की वेदर एव्हरीथिंग इज फाईन. सो मला असं म्हणायचं की आपल्याला सवय नाहीये म्हणून थोडं कठीण जाईल, पण वन्स वी गेट यूज टू दिस, मला असं वाटतं सगळ्यांना हीच मेथड आवडेल. आय एम शुअर. कारण ह्यानी nobody wants to stuck 2 hours in traffic and there are multiple things which we can avoid by doing this. Companies are going to save so much on infrastructure. प्लस ट्रॅव्हल टाइम जे तू म्हणते तो खूपच महत्वाचा आहे मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी. कारण
2-2 तास वन वे ट्रॅव्हल करून जाणार आहे, तेवढं 4 तास तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत किंवा तुम्हाला जी आवडतात गोष्टी, तुमचे पॅशन त्याच्यात तुम्ही घालवू शकाल. व्हॉट अगदीच मोर कॅन यू अगदीच आस्क? अगदीच अगदीच. फ्लेक्सी टायमिंग पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं. मग फक्त मीटिंगसाठीच तुम्हाला यू हॅव टू बी ऑन दॅट टाइम रेस्ट. यू कॅन वर्क एनी टाइम यू वॉन्ट. येस सो येस. इट्स अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस. मी म्हणेल की या या पिरियड मधनं आपण हे तरी जरी शिकलो ना तरी खूप तरी होईल, मला खूप असं आहे वाटतं. म्हणजे किती जणांची मेंटल हेल्थ सुधारेल माहिती का, किती जण Exactly. शांत होतील, म्हणजे आत्म शांत होणं जे म्हणतात ना ते खूप जणांचं होईल असं वाटतं मला. व्हॉट इज युअर बिगेस्ट फिअर? माझी बिगेस्ट फिअर ये सुखदा की आय डोंट वॉन्ट टू सी माय सेल्फ ॲट द सेम प्लेस नेक्स्ट इयर सेम टाइम. वा. Yes, that I really fear that. Ki I have fear of stagnation, you know. वा. दॅट्स अ ड्रीम कम फिअर आय वुड से. Yes, yes. त्याला दोन्ही बाजू आहेत असं म्हणता येईल. हा म्हणजे ऑलवेज आपण पुढे जाण्याची स्वप्न बघतो पण मागे राहण्याची भीती पण असते, असं असं हे आहे. तो कधी कधी आपण टू कम्फर्टेबल, म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही एकदा आलात ना की हा दॅट्स द स्केरियस्ट थिंग, की तुम्ही इतकं काय म्हणतात ना, यू गेट सो कम्फर्टेबल इन दॅट झोन की अरे छान चाललंय ना, मग वाय टू, असं होतं. ते नॅचरल. आय मीन तुम्हाला कोणीतरी एक तर तुम्ही स्वतःच एवढे काय म्हणतात त्याला असायला हवे की यू गेट टू नो इट आणि तुम्हाला रिअलाइज झालं अँड देन यू आर पुशिंग, ऑर यू नीड समवन टू मेक इट मेक यू अवेअर ऑफ इट की हेलो नाउ यू आर इन युअर कम्फर्ट झोन, डू समथिंग. सो ऑलवेज पिंच या यू अँड टेल यू समथिंग. बरेचदा लागतं तसं कोणीतरी, हा पास झाला आता इकडे चला पुढे चला असं, किंवा लागतच. व्हॉट आर यू गोइंग एक्स्ट्रा. येस येस लागतच. आणि म्हणजे मलाही असंच होतं की मला कोणीतरी ना सतत पुश करायला लागतं. म्हणजे मी अशी माझी माझी फक्त मी बोलते पण मला ऍक्च्युअल काम करण्यासाठी कोणीतरी पुश करायला लागतं सतत. मला एकदा माझं थोडस असं होतं की वन्स आय गेट द गोल देन आय डोंट स्टॉप टिल आय रीच देअर. बट मी बरेच वेळा असं होतं की वन्स आय रीच माय गोल देन आय गो ब्लँक फॉर सम टाइम की ओके आय एम देअर नाव व्हॉट. मग त्यावेळी आय नीड अ लिटल बिट ऑफ काय म्हणतात त्याला, आय नीड समवन टू शेड लाईट ऑन व्हॉट कॅन द पाथ बी, ऑर यु नो दॅट वे. व्हॉट कॅन आय डू नेक्स्ट. तर ओके, तर आता आपण या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडं चाललोय. आणि जसं प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये होतं तसं आपणही एक गेम खेळणार आहोत. एक छानसा सोपा आणि असा गेम. गेम खेळणार आहोत. ओके, शॅल वी स्टार्ट द गेम? ओके, तर पहिला प्रश्न आहे की जर मी इन्फ्रास्ट्रक्चर मिनिस्टर झाले तर मी सगळ्यात आधी आपले काय म्हणतात ट्रान्सपोर्ट सिस्टम्सला बेस्ट करण्याचा प्रयत्न करेल, सो दॅट आपल्याला प्रायव्हेट कार्स किंवा प्रायव्हेट काही वापरण्याची गरजच नाही पडली पाहिजे. सो पोल्युशन पण कमी होईल. सो सगळ्यात पहिले ट्रान्सपोर्ट सिस्टम्स वी हॅव टू फिक्स इट. बर, लॉकडाऊन नंतर बाहेर पडल्यानंतर पहिली गोष्ट काय कराल? Maybe I'll go for a long drive. Yes, because I love driving and I'm missing it like anything. I knew it. ओके, यापैकी एक गोष्ट जर निवडायची असेल तर काय कराल? एक आर्किटेक्चरल प्रॅक्टिस आणि सायकलिंग. एकच का निवडायची? नाही, पण मी दोन्ही करू शकते ना, एकच का निवडायची? I passed this question. ओके, बर, आता सगळ्यात जवळचा प्रश्न. इतकी वर्ष मुंबईत राहिल्यानंतर
काय खायला आवडेल, मुंबईचा वडापाव की नागपूरचा वडाभात? वडाभात ऑलवेज. क्या इट्स माय बात. फेवरेट. Yes. So the connection is still on. येस, वडाभाताशी खूप कनेक्शन आहे माझं. येस. येस. तर थँक्यू सो मच, तुम्ही आज इतका वेळ दिलात आणि खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आपण, आणि मला असं वाटतं खूप काही टेकअवेज असतील या इंटरव्ह्यू मधनं खूप जणांसाठी. आणि मला असं वाटतं ग्रेट इंटरव्ह्यू आणि नाईस टू हॅव हिअर विथ मी. मस्त मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू सुगदा. मलाही आज बऱ्याच जुन्या आठवणींना टच करता आलं परत. सो आय एम रिअली हॅपी दॅट वी स्पेंड दिस टाइम विथ यू. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू सो मच. आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात अशाच एका नवीन गेस्ट बरोबर. सो टिल देन, बाय बाय, सी यू.